नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आपण आज सर्व स्पर्धासाठी उपयुक्त समानार्थी शब्द पाहणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे मराठी व्याकरणचे एक पुस्तक आहे। ते छान आहे शब्द संग्रहासाठी। ॲडव्होकेट डॉक्टर आशालता गुट्टे यांचं आहे। याच्यामधले मी समानार्थी शब्द तुमच्यासोबत शेअर करत आहे। बघा, जे समानार्थी शब्द आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये, स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये, आपल्या टीईटीच्या एक्झाममध्ये, टेटच्या एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात, ते शब्द संग्रह तुमचा वाढवा। आणि हे जे मी शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार हे एकदा दोनदा जरी तुम्ही ऐकले तरीही तुमचा शब्दसंग्रह वाढतो। आणि हे वेगळे वेगळे आहेत, भरपूर सारे आहेत। बाळासाहेब शिंदे सरांच्याही बुकमध्ये आहेत समानार्थी शब्द, पण त्याच्यापेक्षा मला या बुकमध्ये शब्दार्थाचा संग्रह जास्त वाटला, म्हणून ते तुमच्यासोबत शेअर करते। ओके, अग्नी, आग, वन्वी, अनल, विस्तव, पावक, दहन, वैश्वानर, जाळ, तपन, अंगार, हुताशन। ओके, अडथळा, मज्जाव, मनाई, आडकाठी। अर्थ, पैसा, आशय। अभिनेता, कलावंत, नट। अहंकार, घमेंड, गर्व, मद, अभिमान। अमर्ष, दर्प, दुराभिमान, तान। अपंग म्हणजे व्यंग, विकल, लुळा। सावकाश, समय, अवकाश, समय, काल, अवधी, वेळ। अवघड, बिकट, कठीण। अही, सर्प, भुजंग, साप। नंतर आहे अमित। अमित म्हणजे अगणित, असंख्य, अमर्याद। अवर्षण म्हणजे दुष्काळ। अशक्त, दुर्बल, रोडका, क्षीण। अश्व, घोडा, तुरंगम। हय, तुरग, वारू, तुरंग। अरण्य, अटवी, वन, जंगल, कानन, कांतार, विपिन। असंख्य, अपार, अमर्याद, अमित, बहुत, अगणित, पुष्कळ, बहु। अचानक, आकस्मिक, अनपेक्षित, एकाकी। अवडंबर, डौल, आविर्भाव, दिखावा। अमृत, पीयूष, सुधा, संजीवनी। अर्चट, व्रात्य, फाजील, खोडकर। अनुराग, प्रीती, ममता, प्रेम, लोभ। अग्र, पुढचा भाग किंवा टोक। अक्राळ, विक्राळ। भयंकर, भेसूर, राक्षसी। अभिवादन, नमन, प्रणिपात, नमस्कार, प्रणाम। अनुक्रमणिका, सूची, यादी। अर्जुन, पार्थ, भारत, धनंजय, विजय, फाल्गुन, किरीट। अखंड, सतत, संपूर्ण, अविरत। अनुमान, उपेक्षा, हयगय, दुर्लक्ष। अटळ, तर्क, कयास, अंदाज, अनुमान। अशुद्ध, बिभत्स, अश्लील। नंतर आहे अघटित, चमत्कार, विलक्षण। अघोर, भयंकर, भीतिदायक, वाईट। अहेव, सुहासीन, सौभाग्यवती, सवाशीण। अगत्य, कळकळ, कळवळा, आस्था, आपुलकी। अजिजी, दीनता, लाचारी, आर्जव। अस्थिर, क्षणिक, चंचल। अनुराग, माकडचेष्टा, अनुकरण आहे, माकड चेष्टा, नक्कल। अट्टास,
आग्रह, अभिनय, अंगविक्षेप, हावभाव. अचल, पर्वत, स्थिर, शांत. अमाप, भरपूर, लई, पुष्कळ, विपुल. अनंत, आकाश, अमर्याद, असीम. अलक्ष, ईश, प्रभू, त्रिदशा, परमेश्वर, भगवान, देव, अमर, आनंदघन, निर्मिक, अलक, ईश्वर. बघा मित्रांनो, एका शब्दाचे एवढे सारे अर्थ होतात. अस्त, मावळणे, अखेर, शेवट, अंत. अक्षर, पूर्ण, उच्चार चा वर्ण, अविनाशी. आसू म्हणजे अश्रू, आरसा, मुकुर, दर्पण. आठवण, स्मृती, स्मरण ठेवा. आवाज, निनाद, नाद, रव. आई, माय, जन्मदात्री, माता, जन्मदाता, जन्मदा, माऊली, जननी, मातोश्री. आक्रमण, चढाई, हल्ला. आसक्ती, लोभ, हव्यास, आवड, छंद, हौस. आज्ञा, आदेश, हुकूम. आजार, पीडा, रोग, व्याधी. आदर, जिव्हाळा, अगत्य, आपुलकी, आस्था. आसूड, चाबूक. आरंभ, सुरुवात, प्रारंभ, पायंडा. आवाहन, बोलवणे, विनंती. आकर्षण, ओढ, मोह, आनंद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष, मोद, उल्हास. आशा, अपेक्षा, इच्छा, वासना, आस. नंतर आहे मनीषा, आकांक्षा, आरजू. हे आशा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आहार, आहार, भोजन, खाणे, खाद्य. आग्रह, अट्टहास, हट्ट, हेका. आकाश, आभाळ, गगन, आसमान, नभ, अंबर, अंतराळ, व्योम, तारांगण, अंतरिक्ष. मित्रांनो, टेट 25च्या परीक्षेमध्ये आम्हाला हे आलेलं व्योमचा समानार्थी शब्द कोणता? जी टेटची मे मध्ये एक्झाम झालेली, पहिला पेपर माझाच होता. पहिल्या शिफ्टचा पेपर होता, त्यामध्ये व्योम या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला. हे जे स्पर्धा परीक्षा आहेत, तलाठी भरती, गड्डच्या, ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये, आणि आता जी आपली टीईटीची एक्झाम होणार आहे नोव्हेंबर 2025ची 23 नोव्हेंबरला होणार आहे, त्या परीक्षेमध्येही समानार्थी शब्द विचारले जातात मित्रांनो. त्यामुळे काळजीपूर्वक वाचा, एकदा दोनदा तरी रीडिंग करा समानार्थी शब्दांची. आकर्षण, मनोहर, मोहक. अकांत, आक्रोश, आक्रंद. आश्चर्य, विस्मय, नवल, चकित, अचंबा. इंद्र, सहस्त्राक्ष, देवेंद्र, वासव, वज्रपाणी. पुरंदर, सुरेंदर, इमानी, प्रामाणिक. इच्छा, कामना, लालसा, अभिलाषा, आकांक्षा, अपेक्षा, आस. इतमाम, थाट, सरंजाम, व्यवस्था. इन्साफ, निर्णय, न्याय. इहलोक, मृत्यूलोक. इन्कार, नाकबुली, नापसंती, निषेध. इतराज, रुष्ट, नाखुश, नाराज. ईश्वर, भगवान, परमेश्वर, जगन्नाथ, देव, ईश, प्रभू, सर्वसाक्षी, प्रभू. ऋण, कर्ज. ऋषी, तापसी, मुनी, साधक, तापस, वैरागी, योगी, संन्यासी, साधू, तपस्वी. ओके, याच्या पुढचे आपण नंतर पाहूयात सेकंड पार्ट मध्ये.